Good morning, good afternoon, or very good evening to all the students studying in Standard 9th. Students, in this video, we are going to discuss about chapter number 2, 1.2, The Fun They Had. अतिशय सुंदर असा हा धडा आहे. फ्युचरिस्टिक किंवा फिक्शिशियस आपण म्हणूया त्याला, काल्पनिक भविष्यात काय घडू शकतं हे सांगणारा आपल्याला हा धडा आहे. अतिशय सुंदर आहे. भविष्यातल्या शाळा कशा असतील याबद्दल आपल्याला ह्या धड्यामध्ये बघायचं आणि संपूर्ण धड्याचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आहे. तर पुढे जाण्या अगोदर आपण चिटचॅट ऍक्टिव्हिटी बघूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? देअर इज अ व्हेरी बिग प्लेग्राउंड इन माय स्कूल दॅट आय लाईक अबाउट माय स्कूल. तुमचं वेगळं उत्तर असू शकतं. डू यू थिंक स्कूल इज फन? शाळेमध्ये मजा येते का? येस, ऑफकोर्स, स्कूल इज रिअल फन. शिकण्यासाठी शाळेतच जायला मजा येते, घरी शिकून मजा येत नाही याचा अनुभव तुम्हाला आता आला असेल. विच इज द पार्ट दॅट यू डोंट लाईक? देअर इज नो सच पार्ट अबाउट माय स्कूल दॅट आय डोंट लाईक. आता शाळेबद्दल कोणता भाग तुम्हाला आवडत नाही, तर या ठिकाणी शाळा पूर्ण प्रयत्न करत असते तुमच्यासाठी चांगलं काम करण्याचा. त्यामुळं आपण या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही असं लिहूया. त्यानंतर, हाऊ ऑफन शुड द टीचर गिव्ह यू अ टेस्ट? शिक्षकाने तुम्हाला किती वेळा टेस्ट द्यायला पाहिजे? अ टीचर कॅन गिव्ह अस टेस्ट वन्स इन अ मंथ. महिन्यातनं एक टेस्ट चालली, ठीक आहे, हो की नाही? देन या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन 1 आहे क्लासिफाय मध्ये. लिसन केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द अप्रोप्रिएट कॉलम. आता त्या ठिकाणी खूप शब्द दिलेले आहेत. आपल्याला त्याचे एन्शियंट, मॉडर्न अँड फ्युचरिस्टिक मध्ये क्लासिफिकेशन करायचं. पहिलं एक उदाहरण दाखल दिलेले मी. एन्शियंट मध्ये काय येऊ शकतं? हॉर्स ड्रॉन कॅरिएजेस, अर्दन स्टोव्स, वेल्स. मॉडर्न मध्ये काय येऊ शकतं? टार रोड्स, टेलिव्हिजन, टेलिफोन्स. फ्युचरिस्टिक मध्ये फ्लाइंग कार्स, बुलेट ट्रेन्स. बुलेट ट्रेन्स आता सुद्धा आहेत, मात्र फ्युचर मध्ये अजून चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी बुलेट ट्रेन्स येतील. नाव सेकंड इज, लिसन टू द pronunciation of these words and practice saying them properly yourself. आता या ठिकाणी काही शब्द दिलेत, त्याचे प्रोनाउन्सिएशन आपल्याला प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. लेट अस प्रॅक्टिस. माझ्या मागे तुम्ही म्हणायचं, ग्रँडफादर, जिओग्राफी, सॅटिस्फॅक्टरी, सुपेरियर, प्रोनाउन्सिंग, बेचा. आता बेचा हा शब्द जो आहे, बेटेड, या शब्दाचा हे जे काही दोन शब्द आहेत किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे त्याचं कंबाईन केलेलं आहे, बेचा. नॉन चॅलेंटली. तर अशा प्रकारे हे आपण प्रोनाउन्सिएशन करू शकतो. देन लेट अस गो टुवर्ड्स द ऍक्च्युअल लेसन. द फन दे हॅड. द फन दे हॅड. Margie even wrote about it that night in her diary. On the page headed 17th May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." म्हणजे ही घटना जी आहे ही कधी घडणार आहे? 17 मे 2157. आता चाललंय 2021, म्हणजे साधारण अजून 125 वर्षानंतर किंवा 150 वर्षानंतर घडणारी ही घटना आहे. भविष्यामध्ये काय घडू शकतं हे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सांगितलंय. मार्गी, शी इज द कॅरेक्टर ऑफ द मेन कॅरेक्टर ऑफ द लेसन ऑफ द स्टोरी. शी रोट or she writes in her diary that today Tommy found a real book. आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. आता या ठिकाणी जे चित्रामध्ये जसं पुस्तक दिसते ना, आता हे खूप जुनं पुस्तक आहे, मात्र अजून 150 वर्षानंतर आपण जी पुस्तक वापरतो ती अशाच प्रकारे या स्थितीमध्ये कदाचित असतील. तर असं पुस्तक त्या मार्गीच्या भावाला किंवा टॉमीला सापडलं. हे पुस्तक जे होतं ते खूप जुनं होतं आणि मार्गीचे आजोबा सांगतात की ते जेव्हा छोटं मूल होते त्यावेळेला ते जे काही गोष्टी वाचायचे ते सगळ्या गोष्टी ह्या प्रिंटेड पुस्तकामधल्या असायच्या. They turned the pages, which were yellow and crinkly, and it was awful funny to read words that stood still instead of moving the way
they were supposed to on screen. You know? म्हणजे त्यांनी हे पुस्तक बघितलं अशा प्रकारचं आणि त्यांना हे खूप फनी वाटलं की काय हे पुस्तक आहे की काय हे काय ही वस्तू आहे की याच्यावरती काय प्रिंटेड केलेले वर्ड्स आपल्याला बघायला मिळतात. अदरवाईज आम्ही काय बघतोय सध्या स्क्रीनवरती शब्द जात आहेत येत आहेत जातात येत आहेत जातात असे प्रिंटेड केलेले शब्द त्यांनी याच्या अगोदर कधीही बघितलेले नसतील. And then when they turned back to the page before, it had the same words on it and on it that it had when they read it the first time. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी एक पान उचकलं त्यानंतर पुढे गेले त्यांनी परत ज्या वेळेला ते पहिल्या पानावर आले त्यावेळेला त्यांना दिसलं की अगोदर त्यांनी जे वाचलं होतं तेच परत त्या पानावरती लिहिलेलं होतं. म्हणजे जसं स्क्रीन बदलली की शब्द बदलतात तसं इथे काहीही नव्हतं. म्हणजे एकदा प्रिंट केलं की ते नेहमीच तसंच त्या ठिकाणी राहणार होतं. "Gee," said Tommy, "what a waste. When you are through with the book, you just throw it away, I guess. Our television screen must have had a million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away." आणि तो म्हणतोय की गी म्हणजे एक एक्सप्रेशन आहे. काय भानगड आहे? काय मूर्खपणा आहे? व्हॉट अ वेस्ट. किती वायाला घालवतायत ही लोक, पानं वायाला घालवतायत, त्याच्यामध्ये किती कागद वायाला घालवलाय. एकदा पुस्तक वापरलं की त्याचा परत वापर करण्याची काही गरज आहे का? ते आपण टाकूनच द्यायला पाहिजे असं ते म्हणतात. आता आपण जरी असं म्हणत नसलो तरी भविष्यामध्ये असं होऊ शकतं आणि त्यांच्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना हजारो बुक्स आहेत तर ते हे बुक्स कशाला वापरतील? विथ सेम विथ माइन, सेड मार्गी. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. टॉमी जो होता तो 13 वर्षाचा होता आणि मार्गी जी होती ती फक्त 11 वर्षांची होती. मग याचा अर्थ टॉमीने मार्गीपेक्षा जास्त टेलिबुक्स बघितले असतील. टेलिबुक्स पहा, टेलिबुक्स म्हणजे ऑनलाईन किंवा टेलिव्हिजनवर असणारे बुक्स, सॉफ्ट कॉपी. 13, she said. Where did you find it? तुला हे कुठे सापडलं? मार्गीने विचारलं टॉमीला. तुला कुठे सापडलं हे बुक? In my house. He pointed without looking because he was busy reading. In the attic. What's it about? School. Morgie was scornful. School? What's there to write about school? I hate school. आता मार्गी त्याला विचारते की हे तुला कुठे सापडलं? तो म्हणतो की ॲटिक मध्ये सापडलं. म्हणजे जुन्या वस्तू ठेवण्याची जागा, आडगळीची खोली आपण म्हणूया, त्या ठिकाणी ते मला सापडलं. आणि ते कशाबद्दल आहे मार्गी विचारते. टॉमी सेज इट इज अबाउट स्कूल. शाळेबद्दल आहे. मॉर्गी बिकम स्कॉर्नफुल. ती चिडली. म्हणजे काय शाळेबद्दल? त्यात काय लिहायचंय शाळेबद्दल? व्हॉट टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मला तर शाळेचा कंटाळा येतो. आय डोंट लाईक स्कूल. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. मार्गीला तिची शाळा आवडायची नाही कारण तिची शाळा विद्यार्थ्यांना तुम्ही जसं आता शाळेत जाता तशी नव्हती. शी हॅड अ मेकॅनिकल टीचर. या चित्रामध्ये जसं दिसतोय तसा कदाचित मेकॅनिकल टीचर तिच्याकडे असेल. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज गिव्हिंग टेस्ट आफ्टर टेस्ट. सारखा तिला टेस्ट द्यायचा आणि तिला ते काय आवडायचं नाही. म्हणजे प्रत्यक्ष शिक्षक माणूस नाही तर रोबोट त्या ठिकाणी किंवा मशीन हा त्यांचा त्या ठिकाणी शिक्षक असतो. आणि मग त्यावेळेला ज्या वेळेला मार्गी अजिबातच परफॉर्मन्स मार्गीचा खराब होतो त्यावेळेला तिची आई काय करते, तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवते. म्हणजे त्यांच्या शहरासाठी किंवा त्यांच्या भागासाठी जो इन्स्पेक्टर ठरलेला असेल त्याच्याकडे ती त्याला पाठवते की जरा हिच्याकडे बघ, हिचं काहीतरी कर. She was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. पहा, आता आपल्याकडे शिक्षक म्हणजे खडूफळा, बरोबर आहे की नाही, फार तर पुस्तक वगैरे घेऊन बसणारे. आणि तिचा जो काउंटी इन्स्पेक्टर होता तो काय घेऊन बसला होता? अ बॉक्स ऑफ टूल्स. एक टूल्सचं बॉक्स तो त्या ठिकाणी घेऊन बसला होता. He smiled at Margie and gave her an apple. Then took the teacher apart. Margie had hoped
He wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आता तो जो काही इन्स्पेक्टर होता त्याने काय केलं, तो टीचर घेतला, म्हणजे मेकॅनिकल टीचर जो होता तो त्या ठिकाणी त्याने घेतला आणि काय केलं, त्याला रिपेअर केलं. आणि मग थोड्याच वेळात तो मेकॅनिकल टीचर काय झाला, पुन्हा चालू झाला. मार्गेला वाटत होतं की तो कधीच चालू होऊ नये. काय त्याच्यासाठी वापरते ती एक्सप्रेशन्स, ऍडजेक्टिव्ह काय वापरते, लार्ज, ब्लॅक अँड अगली, कुरूप, काळा भला मोठा असा तो मेकॅनिकल टीचर विथ अ बिग स्क्रीन परत काय झाला, चालू झाला. या ठिकाणी बघा वेंडिंग मशीन दाखवली, ही आपण आता सध्या वापरतो. अशा प्रकारचं वेंडिंग मशीन वापरतो. तर भविष्यात अशाच प्रकारचा मेकॅनिकल टीचर, त्याला स्क्रीन आणि वेगवेगळे बटन्स वगैरे असू शकतात. तर असा टीचर आपल्याला काय आवडायचा नाही. मार्गीला सुद्धा तो आवडत नव्हता. That wasn't so bad. The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. तिला बाकीचं ठीक वाटायचं, मात्र तो स्लॉट असायचा, तिथे जागा असायची ज्याच्यामध्ये तिला तिचे टेस्ट पेपर टाकावे लागायचे, तो भाग मात्र तिला अजिबात आवडायचा नाही. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. आता आपण जसं लिहितो, शब्द लिहितो, अक्षर लिहितो, त्यासारखं त्यावेळेला नव्हतं तिचं. शी हॅड टू राईट इट इन अ पंच कोड. त्या ठिकाणी पंच कोड दिलेला असणार आहे आणि तो ती 6 वर्षांची असताना तिने तो कोड शिकला होता किंवा तिला शिकवला गेला होता. त्याच्यामध्ये त्या पंच कोडमध्ये तिला लिहावं लागायचं आणि द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड मार्क्स इन नो टाइम, म्हणजे क्षणात तो काय करायचा, तिचे मार्क कॅल्क्युलेट करायचा आणि तिला ते मार्क सांगायचा. ती गोष्ट तिला त्याच्याबद्दल अजिबात आवडायची नाही. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10-year level. Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory." And he patted Margie's head. The problem काय झाला होता बघा, तो जो जिओग्राफीचा सेक्टर होता, म्हणजे जिओग्राफीचं जे सेक्शन होतं किंवा प्रोग्राम होता, इट वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक, म्हणजे थोडक्यात त्याचं स्पीड वाढवलं गेलं होतं. मार्गी 11 वर्षांची होती, तर ते जास्त वर्ष दाखवत होतं किंवा ते कदाचित 13-14 वर्षांच्या मुलांसाठी असेल. तर मग काय केलं त्या टीचर इन्स्पेक्टरने, ते 10-year लेवलला आणून ठेवलं. म्हणजे आता काय होणार आहे, मार्गीला सारख्या ज्या टेस्ट येत होत्या त्या सारख्या सारख्या यायच्या नाहीत. आणि तो म्हणतो की हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक काय आहे, तिची प्रगती आहे. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. खरं तर मार्गी खुश व्हायला पाहिजे होती की तिची प्रगती चांगली आहे, बट देन शी वॉज नॉट हॅपी. शी वॉज disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. तिला असं वाटत होतं अगोदर की काय केलं असेल तिने, सगळं म्हणजे ते शिक्षक, तो टीचरच ती घेऊन जातील, रिपेअर करायला घेऊन जातील किंवा तो ते घेऊन जातील, ते घरामध्ये ठेवायचे नाहीत. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. एकदा असाच टॉमीचा टीचर, म्हणजे टॉमीचे जे मेकॅनिकल टीचर होता, तो ते घेऊन गेले होते आणि किती दिवसांसाठी, फॉर अ मंथ, एका महिन्यासाठी ते घेऊन गेले. म्हणजे टीचरच नाही तर मग शिकणं पण नाही. आणि तिला असं वाटत होतं की तिचा पण टीचर असाच घेऊन जातील. सो शी सेड टू टॉमी, मग ती टॉमीला म्हणाली, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि मग असं जर असेल, अशी जर शाळा आहे, मग तिला म्हणायचंय की अशा प्रकारचं जर स्कूल असेल, जसं मार्गीला आवडत नाहीये, तर त्यावेळेला कसं काय स्कूल बद्दल कोणी लिहू शकतं. टॉमी looked at her with very superior eyes. Because it's not our kind of school, stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago, he added loftily, pronouncing the word carefully. Centuries ago.
तो म्हणतो की मूर्खा, स्टुपिड, आपल्यासारखं स्कूल नाहीये. त्यावेळेस अनेक वर्षांपूर्वीचं स्कूल आहे ते, शतकांपूर्वीचं स्कूल आहे. त्यावेळेला काय होत होतं, प्रत्यक्षात शिक्षक त्या ठिकाणी यायचे, विद्यार्थी त्या ठिकाणी यायचे. मार्गी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड all that time ago. She read the book over his shoulder for a while, then said, anyway, they had a teacher? Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. It was a man. A man? How could a man be a teacher? Well, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. A man isn't smart enough? Sure he is. My father knows as much as my teacher. आणि मार्गे म्हणते की त्यांचे शिक्षक कोण होते? टॉमी म्हणते की माणूस होता. मार्गेला असं वाटतं की अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? म्हणजे त्या काळामध्ये 150 वर्षानंतरच्या काळामध्ये कदाचित माणूस म्हणून शिक्षक कामच करणार नाही, मशीनच असतील, म्हणून तिला आश्चर्य वाटते. तर या चित्रामध्ये जसं दिसतंय, जसं आत्ता चालू असतं, शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतायत, मज्जा करतायत, विद्यार्थी शिकतायत, खेळतायत. अशा प्रकारचं स्कूल असणं हे त्यांच्यासाठी एक अशक्य अशी गोष्ट आहे. Then, he knows almost as much, I betcha. Margie wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. आणि मग टॉमी म्हणतो की माझ्या वडिलांना माझ्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे, बेट लाव याच्याबद्दल. पण मार्गे म्हणते की आय डोंट वॉन्ट अ मॅन ऑर स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते शाळेत जातच नाहीये, त्यांची शाळाच घरामध्ये आहे. एका खोलीमध्ये तो कम्प्युटर ठेवलेला आहे किंवा ते मशीन ठेवलेलं आहे आणि तेच काय करतायत, ते मशीनच त्यांना शिकवत आहे. आणि एक माणूस म्हणून एक माणूस जर शिक्षक म्हणून येणार असेल तर एक स्ट्रेंज माणूस किंवा एक अनोळखी माणूस घरामध्ये येणं हे तिला मान्य नाही. But Tommy screamed with laughter. You don't know much, Margie. The teachers didn't live in the house. They had a special building and all the kids went there. मग त्याला अजून एक गोष्ट समजावून सांगावी लागते की मार्गी, शिक्षक घरी येत नसायचे, शिक्षक शाळेत जायचे. एक शाळा असायची, एक बिल्डिंग असायची, ज्या ठिकाणी स्कूल असायचं, त्या ठिकाणी शिक्षक विद्यार्थी एकत्र यायचे आणि त्या ठिकाणी त्यांना शिकवलं जायचं. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं शिकवलं जात होतं. शुअर, इफ दे वर द सेम एज. नक्कीच, जर ते सेम एजचे असतील तर त्यांना एकच गोष्ट सगळ्यांना शिकवली जायची. याचा अर्थ ती मुलं वेगवेगळ्या गोष्टी शिकतायत. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि आई तर माझी अशी म्हणते की टीचर असं ऍडजस्ट करायला पाहिजे, म्हणजे जी मशीन आहे ती अशा प्रकारे ऍडजस्ट करायला पाहिजे की त्या मुलाचं, त्या मुलीचं वय, त्यांची विचारशक्ती याच्यानुसार ते सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायला पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक. पण त्यावेळेला असं होत नव्हतं. तुला जर आवडत नसेल तर तू पुस्तक वाचू नको. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्गी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. ती अशी नाही म्हणाली की मला नाही आवडत आहे, कारण तिला जाणून घ्यायचं होतं, तिला ऐकायचं होतं, तिला वाचायचं होतं. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला त्या फनी स्कूल्स बद्दल ऐकायचं होतं, वाचायचं होतं. They weren't even half finished when Margie's mother called. Margie, school. चला आता शाळेची वेळ झाली. म्हणजे शाळेत जायचंय का? नाही, त्या खोलीत जायचंय. Margie looked up. Not yet, Mama. Now, said Mrs. Jones. And it's probably time for Tommy too. ती म्हणते की तुझी वेळ झालीच आहे आणि probably म्हणजे कदाचित टॉमीचं सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे. Margie said to Tommy, can I read the book some more with you after school? आपण आपलं स्कूल झाल्यानंतर पुन्हा एकदा वाचूया का? Maybe, he said nonchalantly. Nonchalantly म्हणजे उडवत, म्हणजे नक्की नाही किंवा फारसा रिस्पॉन्स न देता. He walked away whistling. The dusty old book tucked beneath his arm. आणि तो काय त्याला शिटी मारत निघून गेला. त्याने आपल्या बगलेत ते ओल्ड बुक, ओल्ड डस्टी, डस्टी म्हणजे धुळीने माखलेलं बुक घेऊन तो गेला. Margie went into the classroom. It was right next to her bedroom and the mechanical teacher was on and waiting for her.
तिच्या क्लासरूम मध्ये ती गेली, तिच्या बेडरूमच्या समोरच तिची क्लासरूम होती. अँड द मेकॅनिकल टीचर, या चित्रामध्ये जसं दिसतोय तसा कदाचित तो असेल. तो टीचर तिची वाटच बघत होता. It was always on at the same time every day, except Saturday and Sunday, because her mother said little girls learned better if they learned at regular hours. तो रोज ठराविक वेळेला, बरोबर ठरलेल्या वेळेला काय व्हायचं, ते चालू व्हायचं मेकॅनिकल टीचर. कारण फक्त कोणत्या वारी नसायचा, ओनली सॅटरडे अँड संडे. ओनली सॅटरडे अँड संडे द टीचर वॉज ऑफ. But anytime else the teacher was always on. काय करत होता तो टीचर? नेहमीच ऑन असायचा. कारण तिच्या आईला असं वाटायचं की रेग्युलरली, म्हणजे एक ठराविक वेळेला जर मुलं शिकली तर ती काय शिकतात? चांगली शिकतात. म्हणजे रोज एकाच वेळेला काय व्हायला पाहिजे? ती मुलं शिकली पाहिजे, तरच मुलं चांगली शिकतात. The screen was lit up and it said, "Today's arithmetic lesson is on the addition of proper fractions. Please insert yesterday's homework in the proper slot." आता या ठिकाणी तो मशीन आहे तर ते असंच बोलणार आहे. मग काय झालं, आजचा लेसन अरिथमॅटिक लेसन आहे असं सांगितलं आणि कालचा होमवर्क त्या ठिकाणी टाका. स्लॉट, अशा प्रकारचे स्लॉट करायचे त्या ठिकाणी असतील, असे त्या ठिकाणी होमवर्क टाका असं त्याने सांगितलं. मार्गी डिड सो विथ अ साय. म्हणजे एक उच्छ्वास टाकत, म्हणजे आपल्याला कंटाळा आल्यावर आपण कसं करतो, सुस्कारा टाकतो की नाही, तसं सुस्कारा टाकत तिने त्या ठिकाणी तो होमवर्क टाकला. She was thinking about the old schools they had when her grandfather's grandfather was a little boy. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in the schoolyard, sitting together in the classroom, going home together at the end of the day. They learned the same things, so they could help one another with the homework and talk about it. पहा, या ठिकाणी चित्र दिसतंय आपल्याला, मुलं एकत्र खेळतायत. किती सुंदर चित्र आहे. तर तुम्ही सगळे असं करताय सध्या, तुम्ही अशा शाळेत जाताय. सध्या जरी आपल्याला कोरोना काळात जाता येत नसलं तरी आपण एकत्र शाळेत जातो, एकत्र घरी येतो, खूप मजा येते. आपण एकच गोष्टी शिकतो, त्यामुळे आपण एकमेकांना मदत करू शकतो. तिला सुद्धा असं वाटतंय की किती छान होतं हे सगळं, सगळे एकत्र शाळेत जायचे, यायचे, एकमेकांना मदत करायचे. अँड द टीचर्स वर पीपल. म्हणजे समोर नुसत्या मशीनच्या समोर बसून शिकणं, हे काय शिकणं नाहीये. आता सुद्धा आपण मोबाईल घेऊन बसतो, पण शिक्षकांचं शिकवणं, मोबाईलवरून शिकणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला पण असं वाटतं आता की आपण कधी एकदा शाळेत जाणार आहोत. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन व्हेन वी ऍड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. आणि मेकॅनिकल टीचर त्याचं चालू होता, समोरचा विद्यार्थी लक्ष देतोय की नाही देतोय हे त्याला कसं कळणार आहे. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स must have loved it in the old days. She was thinking about the fun they had. इसाक आसिमो. आणि समोर मेकॅनिकल टीचरचं शिकवणं चालू होतं, बट मार्गी हॅड इन अदर वर्ल्ड, ती एका वेगळ्याच विश्वात गेलेली होती. शी वॉज थिंकिंग अबाउट द स्कूल दे हॅड अँड द फन दे हॅड. कशा प्रकारची शाळा असेल आणि त्या ठिकाणी त्यांना किती मजा येत असेल, याचाच ती विचार करत होती. So students, if you like the video, if you like this explanation, kindly like the video, subscribe the channel, and do not forget to complete the workshop based on this chapter. Thank you so much.